ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, श्री साईबाबा संस्थान तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित येत्या 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमा उत्सवाचा आज ध्वजारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे। वाद्याच्या गजरात मिरवणुकीला श्री खंडोबा मंदिर येथून प्रारंभ झाला। मिरवणुकीत शिर्डी ग्रामस्थ, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी पांढरा शुभ्र पोशाख परिधान करत डोक्यावर भगवी टोपी घालून मिरवणुकीत सहभाग नोंदवला। श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी परिक्रमा ध्वज हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले। सवाद्यांच्या तालात भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला श्री खंडोबा मंदिर येथून सुरुवात झाली। चावडी, द्वारकामाई, तदनंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात वाद्यांच्या तालात मिरवणूक आली। साईनामाच्या जयघोषानं सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले। शिर्डी परिक्रमा ध्वजाचे विधिवत पूजन होऊन श्री साईबाबांना निमंत्रण देण्यात आले। तदनंतर गेट नंबर 4 या ठिकाणी देखील विधिवत पूजन झाले। शिर्डी माझे पंढरपूर आरती संपन्न झाली। या प्रसंगी मोठ्या संख्येने शिर्डी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला। विधिवत पूजन संपन्न झाल्यानंतर शिर्डी परिक्रमा ध्वजारोहण आणि शिर्डी परिक्रमा लोगोचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले। वस्तू व्यवस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित या सोहळ्याचे आयोजक श्रीयुत अजितजी पारख, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे शिर्डीमधील सर्व मान्यवर मंडळी, सर्व साई भक्त, 2020 रोजी सुरू झालेला हा शिर्डी परिक्रमा सोहळा आज त्यांनी मोठं रूप जे आहे ते धारण केलेले आहे। मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख साई भक्त या शिर्डी परिक्रमा मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते। या वर्षी सुद्धा आज या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि 13 फेब्रुवारी रोजी आपली ही शिर्डी परिक्रमा जी आहे ती उत्सव त्या दिवशी आहे। तर या उत्सवाच्या निमित्तानं सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा महोत्सवामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो। शिर्डी परिक्रमा जो आहे या परिक्रमेमध्ये बाबांच्या जयघोषामध्ये जो आहे हा उत्सव सोहळा सहभागी होणार आहे। त्यामुळे बाबांच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त काल आपल्याला या ठिकाणी राहता येईल आणि बाबांच्या सेवेचा आनंद घेता येईल। तरी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं। या उत्सवाची सर्व तयारी जी आहे या उत्सवाची सर्व तयारी जी आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत सुद्धा जे आहे आम्ही सर्वांनी मिळून ही एकत्रित तयारी केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे तयारी जी आहे ती सर्वांच्या माध्यमातून केली जाईल। आपण सर्वजण या ठिकाणी या, आपला या ठिकाणचा जो शिर्डी परिक्रमेचा जो कालावधी जो आहे तो चांगल्या रीतीने कसा जाईल असा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना या शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो। त्याचप्रमाणे या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा जो लोगो जो आहे या लोगोचं सुद्धा अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। जे साई भक्तांनी हा लोगो तयार केलेला आहे, अच्युत पालो, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। अत्यंत चांगला लोगो त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांना पद्मश्री सुद्धा जो आहे तो मिळालेला आहे। त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी श्री साई भक्तांना साईबाबांच्या या पावन सानिध्याचा अनुभव होणार याकरता संपूर्ण जगभरातील साई भक्तांना श्री गोरक्षनाथजी गाडीलकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा करून साई भक्तांना शिर्डी परिक्रमेकरता आमंत्रण देण्यात आलेलं आहे। मी या वतीनं एवढं सांगू इच्छितो की गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेला हा भक्तिमय आनंदाच्या सोहळ्याकरता आपण देखील शिर्डीमध्ये सकाळी 5:30 वाजता 13 फेब्रुवारीला खंडोबा मंदिरात यावं आणि या साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा। आज
ग्रीन अँड क्लीन शिर्डी परिवार त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज परिक्रमेचं ध्वजारोहण झालेलं आहे। अतिशय उत्साहात आनंदात संपूर्ण शिर्डी शहरातून जे ग्रामदैवत आहे त्यांचा परिक्रमा करून त्यांच्याकडे हा ध्वज घेऊन जाऊन तेथे पूजन करून आज शिर्डी परिक्रमेचं सर्व जगभरातील साई भक्तांना आमंत्रण करत आहोत। मी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांना या परिक्रमेत सामील होऊन साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा असं आवाहन करतो। 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता श्री खंडोबा मंदिरातून परिक्रमेला सुरुवात होईल। ओम साईराम। हा लोगो तयार करण्यात आला, अतिशय उत्कृष्ट असा सुंदर लोगो झालाय, काय सांगा? कुठलंही बोधचिन्ह किंवा लोगो हा त्या संस्थेची त्या कार्यक्रमाची ओळख असते आणि शिर्डी परिक्रमा ही गेली 6 वर्ष अखंडितपणे सुरू आहे। 6व्या वर्षी अशी संकल्पना आली की दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारे हा लोगो तयार करतो, त्याचं नाव तयार करतो, पण त्याला कायमस्वरूपी एक स्वरूप देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जागतिक दर्जाचे कॅलिग्राफर, ज्याला मराठीत आपण सुलेखनकार म्हणतो, असे भारतातले सुप्रसिद्ध अच्युतजी पालव यांना विनंती केली आम्ही की असं हा शिर्डी ग्रामस्थांचा एक उपक्रम आहे, यासाठी आपण एक बोधचिन्ह तयार करून द्यावं आणि त्यांनी आनंदाने ही विनंती मान्य केली आणि 24 तारखेला त्यांनी हा लोगो तयार करून आपल्याला पाठवला। आणि आनंदाची एक गोष्ट अशी, योगायोग असा की 25 तारखेला संध्याकाळी त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। असे अच्युतजी पालव यांनी हा लोगो तयार केला आहे, जो आपण यापुढे परिक्रमेच्या सर्व उपक्रमांना वापरणार आहोत। कशा प्रकारे हा आनंद उत्सव साजरा झाला? हे आज शिर्डी ग्रामस्थ असेल, शिर्डी संस्थांचे सगळे अधिकारी वर्ग असेल, हे सगळे आज उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा आनंद सोहळा साजरा केला। लोगोचं अनावरण असेल, ध्वजारोहण असेल, या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी साजऱ्या केल्या आणि आता प्रतीक्षा आहे ती 13 तारखेच्या उत्सवाची।